नागपुर के बाद अब पश्चिमी विदर्भ के अमरावती में नवनिर्मित एयरपोर्ट बनकर तैयार हो गया। इसका उद्घाटन आज 16 अप्रैल को राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया। मुख्यमंत्री के साथ राज्य के दोनों उप मुख्यमंत्री अजित पवार और एकनाथ शिंदे भी इस मौके पर मौजूद थे। इस नए एयरपोर्ट के शुरू होने से अमरावती और पश्चिमी विदर्भ क्षेत्र में एक नए युग की शुरुआत होने की उम्मीद व्यक्त की जा रही है। शहर से करीब 15 किलोमीटर दूर बेलोरा में स्थित लंबे समय से प्रतीक्षित अमरावती हवाई अड्डा आज 16 अप्रैल से नियमित यात्री उड़ान संचालन शुरू करने के लिए तैयार है, जो इस क्षेत्र की कनेक्टिविटी और विकास में एक महत्वपूर्ण मील का पत्थर साबित होगा। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और बीजेपी नेता नवनीत राणा ने एक ही विमान से यात्रा की। मुंबई हवाई अड्डे से आज सुबह यह विमान अमरावती के बेलोरा हवाई अड्डे के लिए रवाना हुआ। कमिंग टू अमरावती एअरपोर्ट आणि दादाच्या हातून आज इनॉग्रेशन आपण करत आहे एअरपोर्टचं आणि सगळे अमरावतीकरांची स्वप्न होतं की एअरपोर्ट ऍक्च्युली 20 वर्ष झाले दादा, पण 2014 नंतर आपण टेक ऑफ आज करणार आहे इथून मुंबईमधून। सो थँक्यू दादा, थँक्यू सो मच साहेब। 16 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते अमरावतीच्या बेलोरा एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे, नवीन टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे आणि जे कमर्शियल फ्लाईट आहे त्यांची पण उद्घाटन होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत इतर मंत्री पण येणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर इथे पब्लिक कार्यक्रम पण ठेवलेली आहे। हे पूर्ण प्रेमाइसेस एअरपोर्टचं जे आहे ते आमचे अमरावती ग्रामीण पोलीसचे हद्दीची आहे, तर आम्ही आमच्या स्तरावर इथे पूर्णपणे जे बंदोबस्तसाठी जे काही आवश्यकता आहे ते केलेली आहे आणि सगळे अधिकारी आणि कर्मचारी ते रेडी आहे बंदोबस्तसाठी आणि आता आम्ही रिहर्सल पण घेत आहे। सर, किती अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी टोटल बंदोबस्तात राहणार? पूर्णपणे 100 अधिकारी आणि किमान 300 पेक्षा जास्त कर्मचारी ते पूर्ण बंदोबस्तसाठी ठेवलेली आहे।